तर आज होती आपल्या गावाकडची जत्रा. तर जय शिवराय भावना. तर आज आपल्याला जाणवतो गावाकडं, कारण की आपल्या गावाची जत्रा होती म्हणून. मग काय घेतली, मग आपली बॅग निघालो डायरेक्ट बस स्टँडवरती जाण्यासाठी. आणि डायरेक्ट येऊन बसलो मग बस स्टँडवरती. बसची 1 घंटा वाट बघत मग आली आपली बस. मग बसलो तिच्यात आणि डायरेक्ट निघालो मग आपल्या गावाकडे जाण्यासाठी. मग काय 3 घंट्याचा प्रवास करत आलो मग आपण डायरेक्ट गावाकडच्या घरी. मग भेटलो आपल्या गावाकडच्या शिरूला. मग चला म्हणला तर येऊ आपल्या शेतात चक्कर मारू. मग घेतली गाडी, निघालो डायरेक्ट शेतात जाण्यासाठी. शेतामध्ये जायचा रोड एवढा खतरनाक होती, गाडी आपली डायरेक्ट वाकडे तिकडे होती. मग तीच गाडी वाकडे तिकडे करता आलो मग आपल्या शेतात. आणि ही होती आपल्या शेतातली विहीर. चला म्हणलं आता शेतात आलो तर येऊ आपल्या शेतातल्या मुंजांच्या पाया पडून. आलो मंदिरात, मग दर्शन ते करून घेतले. संध्याकाळचे 6 वाजले होते आणि सूर्य बी इथं मावळणार होता. शेतातून आलो होतो, आजची मेन यात्रा होती. मग चला म्हणलं येऊ आपण आता देवीच्या यात्रेमध्ये जाऊ. आणि डायरेक्ट बसलो मग आपल्या गावात, म्हणजेच की आपल्या जत्रामध्ये. चला म्हणलो आता पहिले आपल्या देवीचे पाय पडू. देवीचं दर्शन अगोदर हे बघून घ्या भाऊ. हे जे नाचत आहे ना भाऊ, यांना सोंग म्हणते. सोंग बघून घेतलं, डायरेक्ट आलो मग आपल्या मेन देवीच्या मंदिरात. दर्शन ते करून घेतले आम्ही पण. या मग तुम्ही पण दर्शन करू. देवीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी एवढी होती की रात्रपासून तर डायरेक्ट सकाळपर्यंत भाविक भक्त दर्शन करण्यासाठी येते. सगळ्या देवींचे ते दर्शन करून घेतले आणि आता बारी होते आपली पाळणी ते खेळायची. सगळे दर्शन ते करून घेतले. याच्या पुढे काय आलं ब्लॉग मध्ये, म्हणजेच की पार्ट 2 मध्ये तुम्हाला कळून जाईल. पार्ट 2 साठी फॉलो, लाईक करा आणि जास्तीत जास्त आपला ब्लॉग शेअर करा.